ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुंड निलेश घायवळ याचा फोटो ट्विट करत महाराष्ट्र देशातील सर्वात मोठा गुंडगिरीचा अड्डा आहे असं ते म्हणाले। त्यावर पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले। ते म्हणाले, एकनाथ शिंदे ठाकरे गटासोबत होते तेव्हा साधू संत होते, आता त्यांना मुख्यमंत्री गुंड वाटतोय। शिवाय छगन भुजबळ वेगळा पक्ष काढण्याचा चुकीचा निर्णय घेणार नाहीत। त्यांनी भावना व्यक्त केली आहे, तेव्हा भावना म्हणजे कृती नाही, हे कृतीत आल्यानंतर यावर बोलण्यात अर्थ आहे असंही ते म्हणाले। उद्धव ठाकरेंच्या भाजपमध्ये येण्यासाठी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये बैठकी सुरू आहेत। मला त्याच्यातली काही कल्पना नाही आणि त्यांना माहिती असेल तर त्यांची गोष्ट आहे, पण अशा आमच्या काय कानावर काय गोष्टी नाही। गद्दारांना असे काढा की पुन्हा ते गद्दारी करू शकत नाहीत असं उद्धव ठाकरेंनी आरोप केला एकंदरीत शिंदे गटावर। ते आम्ही 2 वर्षापासून ऐकतोय, त्यामुळे काय नवीन नाही। आज संजय राऊतांनी एक फोटो ट्विट केलाय ज्यामध्ये एक गुन्हेगार आहे घायवळ म्हणून आणि तो एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा आहे आणि देशातलं सगळ्यात मोठं गुंडाराज हे महाराष्ट्रात चालल्याचं म्हटलेलं आहे संजय राऊतांनी। हे बघा, कोणताही माणूस कोणाबरोबर कसा, आता मी इथे आलोय, माझ्याबरोबर कोण आहे मला माहित नाहीये। शेवटी नेत्याबरोबर कोणता माणूस कोणत्या वृत्तीचा आहे आणि कोण आहे हे काय कोणी तपासत नाही। त्यामुळे आतापर्यंत ते एकनाथ शिंदे आपल्याबरोबर होते त्यापर्यंत साधू संत होते, आता आपल्याला गुंड वाटताय। संसदेत नारायण राणे विचारलं की तुमच्या खात्यासंदर्भात किती लोकांना फायदा झाला, नारायण राणे साहेबांनी वेगळंच उत्तर दिलं आणि त्याच्यावरनं अंजली जमावून तो संसदेतला मला विषय माहिती नाही। साहेब, शेवट आरक्षणासंदर्भातला प्रश्न आहे की छगन भुजबळ यांचा आशीर्वाद घेऊन प्रकाश शेडगेंनी ओबीसीनी नवीन पक्ष स्थापन करण्याचं म्हटलेलं आहे आणि मराठा आमदार मराठा खासदार यांच्याकडून अन्याय होत असल्याचं म्हटलेलं आहे। कुठंतरी मंत्री असताना सरकारमध्ये असताना छगन भुजबळांची ही भूमिका तुम्हाला योग्य वाटते? हे बघा, ते आजपासून नाही, मंडल आयोगापासून ते ओबीसीचं काम करतात। त्यांचा मार्ग हा ओबीसीचा मार्ग आहे, त्यामुळे त्यांना जे वाटतं ते बोलतायत आणि मला तरी असं वाटतं की ते असा काही चुकीचा निर्णय घेणार नाही वेगळ्या पक्षाचा। पण शेवटी ही भावना आहे, भावना म्हणजे कृती नाही। त्यांनी ती भावना व्यक्त केलेली आहे, ती कृतीमध्ये येईल त्यावेळेस आपण हे बोलण्यात उचित होईल।